एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक कशास म्हणतात हे आपण थोडक्यात पाहूया. एंडोथर्मिक आहे, एंडोथर्मिकला आपण मराठीमध्ये उष्माग्राही म्हणतो. म्हणजे काय असेल त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट असेल. एंडोथर्मिक आहे जे की आपण त्याला ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट म्हणजे उष्णतेचं शोषण त्या ठिकाणी केलं जातं. एंडोथर्मिक मध्ये उष्णतेचं शोषण केलं जातं. तर जे काही एक्झोथर्मिक आहे, एक्झोथर्मिकला आपण मराठीमध्ये उष्मादायी म्हणतो. याचा अर्थ रिलीज ऑफ हीट, रिलीज ऑफ हीट. एक्झोथर्मिक मध्ये काय केलं जातं, उष्णता बाहेर टाकली जाते. तर एंडोथर्मिक मध्ये उष्णतेचं काय केलं जातं, शोषण केलं जाते. किंवा आपण परत दुसऱ्या शब्दामध्ये काय सांगू शकतो, एंडोथर्मिक आहे, एंडोसाठी आपण वर्ड इन घेऊ शकतो. थर्मिक आहे त्यासाठी आपण हीट वगैरे म्हणजे हीट काय केली जाते, मधल्या साईडला घेतली जाते. तर एक्झोथर्मिक आहे, एक्झो म्हणजे आपण लक्षात ठेवूया एक्झिट. थर्मिक आहे त्यासाठी आपण हीट लक्षात ठेवूया म्हणजे एक्झिट हीट. जे की उष्णता असेल ते उष्णता काय होणार असेल, मग बाहेर पडणार असेल. तर त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे मग हीट इज ऍब्सॉर्ब्ड अँड गिव्हन अवे इन द व्हेरियस प्रोसेस अँड द रिॲक्शन सांगितलं. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रक्रिया आणि अभिक्रिया याच्यामध्ये उष्णता शोषली जाते आणि बाहेर टाकली जाते. Accordingly, processes and reactions are classified as a endothermic and exothermic. आता आपण पॉइंट काय सांगितलं, वेगवेगळ्या प्रक्रिया आणि अभिक्रिया याच्यामध्ये उष्णता शोषली जाते आणि बाहेर टाकली जाते. याच्यानुसारच प्रोसेस आणि रिॲक्शन यांचं क्लासिफिकेशन मेनली टू टाइप्स मध्ये सांगितलं. कोणते असतील मग ते टू टाइप्स, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. तर त्याच्यामध्ये आपण आता पॉइंट सांगितल्याप्रमाणे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस हा पॉइंट पाहूया. त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे हीट फ्रॉम आउटसाइड इज ऍब्सॉर्ब्ड ड्युरिंग द सम फिजिकल चेंजेस. ठीक आहे, काही भौतिक बदल होत असताना त्या ठिकाणी उष्णता काय केली जाते, बाहेरून शोषली जाते. त्यासाठी आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो मग, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस अँड डिझोल्युशन ऑफ अ पोटॅशियम नायट्रेट इन द वॉटर असेल. ठीक आहे, मग ज्यावेळेस मेल्टिंग ऑफ आईस म्हणतो आपण म्हणजे बर्फ वितळतोय, बर्फ वितळतो याचा अर्थ तो बर्फ काय करणार असेल, सराउंडिंग एरियामध्ये जे काय असणारे हीट असेल ते हीट ऍब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार असेल, वॉटर मध्ये होतं. किंवा डिझोल्युशन ऑफ अ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर किंवा पोटॅशियम नायट्रेट ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, बाहेरची जी काही हीट आहे ते हीट पूर्णपणे मधल्या साईडला ऍब्सॉर्ब केली जाते. देअरफॉर these are called as the endothermic process. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एंडोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे, एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय असेल, हीट इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग एरिया. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ऍज अ एंडोथर्मिक प्रोसेस. ज्यावेळेस एखादी प्रक्रिया होत असेल किंवा त्या प्रक्रिया होत असताना सभोवतालच्या वातावरणामधली जर हीट ऍब्सॉर्ब केली असेल तर त्यावेळेस आपण त्याला एंडोथर्मिक म्हणतो. तर ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग द सम फिजिकल चेंजेस. तर काही भौतिक बदल होत असताना त्या ठिकाणी काय होतं, उष्णता बाहेर टाकली जाते. त्यासाठी आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो मग, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम द वॉटर. ठीक आहे, पाण्यापासून ज्यावेळेस बर्फामध्ये रूपांतर केलं जातं त्यावेळेस पाण्यामध्ये जे काही असणारी उष्णता आहे ती काय केली जाते, बाहेरच्या साईडला टाकली जाते जेणेकरून त्या पाण्याचं रूपांतरण पूर्णपणे बर्फामध्ये होतं. तर त्यासाठी नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे डिझोल्युशन ऑफ अ सोडियम हायड्रॉक्साईड इन द वॉटर किंवा सोडियम हायड्रॉक्साईड ज्यावेळेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा विरघळतो त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी काय होते, मधल्या साईड मध्ये असणारे जे काही हीट आहे ते पूर्णपणे बाहेरच्या साईडला हीट वगैरे रिलीज केली जाते. देअरफॉर दीज आर कॉल्ड ऍज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झो म्हणजे बाहेर असेल, थर्मिक म्हणजे हीट असेल म्हणजे हीट काय केली जाते, बाहेर टाकली जाते. तर in the process of dilution of concentrated sulfuric acid with the water a very large amount of heat is liberated. ठीक आहे, पॉइंट काय असतो आपण मग, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला जर आपल्याला डायल्यूट करायचं असेल तर ते आपण कशासोबत मिक्सअप करतो, दॅट कॅन बी मिक्स्ड विथ द वॉटर बट देर इज अ रिलीज ऑफ अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट सांगितलं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला ज्यावेळेस आपण पाण्यासोबत डायल्यूट करतो त्यावेळेस त्याच्यापासून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हीट किंवा उष्णता वगैरे बाहेर पडते. तर उष्णता बाहेर पडल्यामुळं काय होतं मग, ऍज अ रिझल्ट वॉटर गेट इव्हॅपोरेटेड इन्स्टंटेनियसली सांगितलं. ज्यावेळेस
कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला वॉटर सोबत डायल्यूट केलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी जास्ती प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते आणि हीट बाहेर पडल्यामुळं त्या पाण्याचं लगेचच काय होतं, इव्हॅपोरेशन होतं किंवा बाष्पीभवन होतं. मग इफ वॉटर इज पोर्ड इनटू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विच मे कॉज अन ऍक्सिडेंट सांगितलं. जर समजा आपण ह्या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जर वॉटर वगैरे जर ऍड करत असेल, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जर आपण वॉटर ऍड करत असेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, एखादा ऍक्सिडेंट किंवा एखादी दुर्घटना वगैरे होऊ शकते. तर टू अवॉइड दिस ऍक्सिडेंट, मग हा जर ऍक्सिडेंट टाळायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला. मग टू अवॉइड दिस ऍक्सिडेंट required amount of water is taken in a glass container and a small quantity of a concentrated sulfuric acid at a time is added with the stirring सांगितलं. आता आपण पॉइंट काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जर आपण वॉटर ऍड करत असेल तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ शकतो. मग हा ऍक्सिडेंट टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, ग्लास कंटेनर मध्ये अगोदर आपल्याला वॉटर घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड स्टर करत त्या ठिकाणी ऍड करायचं. जर तशाप्रमाणे केलं असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची काय दुर्घटना वगैरे होणार नाही. देअरफॉर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ऍट अ टाइम. ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला पाण्यामध्ये ऍड करत जातो त्यावेळेस त्या ठिकाणी जास्ती प्रमाणामध्ये हीट वगैरे रिलीज होणार नाही, त्याच्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं काय ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकत नाही. नेक्स्ट वन पॉइंट आहे टू कॅरी आउट द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. तर ते प्रोसेस करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिली आहे ट्राय धिस. तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऍपॅरेटस दिले आहे, 2 प्लास्टिक बॉटल, मेजरिंग सिलेंडर, थर्मोमीटर एक्सेट्रा. त्याच्यानंतर केमिकल्स दिले आहेत, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साइड अँड वॉटर एक्सेट्रा. ठीक आहे, हे जे काही ऍपॅरेटस आणि केमिकल्स आहेत याच्या सहाय्यानं आपल्याला नेक्स्ट वन प्रोसिजर दिलेली आहे. तर त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे, मग ते 100 ml वॉटर इन ईच ऑफ द 2 प्लास्टिक बॉटल. आपण ऍपॅरेटस मध्ये जे काही 2 प्लास्टिक बॉटल्स वगैरे घेतलेले आहेत त्या दोन्ही प्लास्टिक बॉटल मध्ये काय करायचं आपल्याला 100 ml वॉटर वगैरे ऍड करायचं आहे. ठीक आहे, ते 2 प्लास्टिक बॉटल इन बोथ दिस प्लास्टिक बॉटल वी कॅन ऍड द 100 ml वॉटर. या ठिकाणी जे काय आपण 2 प्लास्टिकच्या बॉटल घेतल्या आहेत त्या दोन्ही प्लास्टिकच्या बॉटल मध्ये आपण 100 ml काय घेणार असेल, वॉटर घेणार असेल. तर परत प्लास्टिक बीइंग इन्सुलेटर ऑफ हीट, द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. आपण एक्सपेरिमेंट साठी जे काही प्लास्टिकच्या बॉटल घेतले त्या प्लास्टिकच्या बॉटल कशामुळे घेतलेले आहे, कारण हे जे काही प्लास्टिक असेल ते प्लास्टिक काय असणार आहे, उष्णता रोधक आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या प्लास्टिकच्या बॉटल मधून हीटचं काय त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा डिसिपेशन किंवा त्या ठिकाणी ऱ्हास वगैरे होणार नाही. परत नोट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द प्लास्टिक बॉटल. सुरुवातीला जे दोन्ही प्लास्टिक बॉटल मध्ये आपण जे काही वॉटर वगैरे घेतलं होतं त्या दोन्ही बॉटल मध्ये असणाऱ्या वॉटरचं आपल्याला टेम्परेचर काय करायचंय, रेकॉर्ड करायचं किंवा त्या टेम्परेचरची नोंद करून ठेवायचंय. मग पुट 5 ग्राम ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन द बॉटल अँड शेक वेल. नोट द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन फॉर्मड सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही फर्स्ट बॉटल आहे त्या फर्स्ट बॉटल मध्ये आपल्याला काय करायचंय, इन द फर्स्ट बॉटल वी कॅन ऍड द 5 ग्राम ऑफ पोटॅशियम नायट्रेट दॅट इज द KNO3. ठीक आहे, फर्स्ट बॉटल मध्ये ज्यावेळेस आपण 5 ग्राम पोटॅशियम नायट्रेट ऍड करतो त्यावेळेस त्या बॉटलला व्यवस्थित प्रकारे ढवळायचं आणि त्या जे काही तयार झालेलं सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं टेम्परेचर आपल्याला काय रेकॉर्ड करायचंय. नंतर put 5 gram of sodium hydroxide in the other bottle, shake the bottle well and note the temperature. जे काही सेकंड प्लास्टिक बॉटल आहे त्या सेकंड प्लास्टिक बॉटल मध्ये आपल्याला परत काय ऍड करायचंय, 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साइड. दुसऱ्या प्लास्टिकच्या बॉटल मध्ये आपल्याला 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साइड ऍड करायचं. त्या बॉटलला व्यवस्थित प्रकारे शेक करायचं किंवा त्या बॉटलला व्यवस्थित प्रकारे ढवळल्यानंतर त्या सोल्युशनचं टेम्परेचर काय करायचं आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर in the first bottle the process of dissolution of a potassium nitrate took place, while in the second bottle the process of dissolution of sodium hydroxide took place वगैरे सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय असेल ते फर्स्ट बॉटल मध्ये जे काय आपण 5 ग्राम पोटॅशियम नायट्रेट ऍड केलं होतं ते वॉटर मध्ये पूर्णपणे काय होतं, डिझॉल्व्ह होतं. आणि जे काही सेकंड बॉटल मध्ये आपण 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साइड टाकलं हे सुद्धा त्या बॉटल मध्ये काय होणार असेल, कम्प्लिटली डिझॉल्व्ह वगैरे होतं. याचा अर्थ ह्या दोन्ही बॉटल मध्ये जे काय आपण वेगवेगळे केमिकल घेतले ते वॉटर सोबत काय झालं, पूर्णपणे विरघळण्याची प्रक्रिया वगैरे झालेली आहे. तर ऍज पर युअर ऑब्झर्वेशन विच वन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज अन एंडोथर्मिक प्रोसेस सांगितलं. ठीक आहे,
ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दोन वेगवेगळे केमिकल्स टाकून त्यातून डिझोल्युशन किंवा विरघळण्याची प्रक्रिया करतो, त्यावेळेस त्याच्यानंतर कुठल्या बॉटलमध्ये एंडोथर्मिक प्रोसेस होते आणि कोणत्या बॉटलमध्ये एक्झोथर्मिक प्रोसेस होते ते आपल्याला ओळखण्यासाठी सांगितलं. तर आपण याच्या अगोदर जे काही एक्झाम्पल वगैरे सांगितलं होतं एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सांगितलं होतं डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट अँड डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन द वॉटर. मग ज्या बॉटलमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यामध्ये कुठली प्रोसेस होणार असेल, मग एक्झोथर्मिक प्रोसेस होते, एक्झोथर्मिक प्रोसेस होते. आणि ज्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पोटॅशियम नायट्रेट हे केमिकल ऍड केलं असेल त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होणार असेल, मग एंडोथर्मिक प्रोसेस होते. ठीक आहे, एंडोथर्मिक. आपण या ठिकाणी एंडोथर्मिक म्हणजेच काय सांगितलं, ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट फ्रॉम द सराउंडिंग. सभोवतालच्या वातावरणामधून ज्यावेळेस हीटचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, एंडोथर्मिक म्हणतो. आणि नेक्स्ट वन जे काय एक्झोथर्मिक असेल, एक्झोथर्मिक म्हणजे काय सांगतो, रिलीज ऑफ हीट सांगतो आपण. ज्यावेळेस उष्णता बाहेर टाकली जाते त्यावेळेस त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक सांगतो. तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, मग ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन द वॉटर heat from the surrounding is absorbed and therefore the temperature of the resulting solution is less वगैरे सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय असतं आपला, फर्स्ट बॉटल मध्ये जे काय आपण पोटॅशियम नायट्रेट टाकलं होतं ते वॉटर मध्ये काय होतं, पूर्णपणे डिझॉल्व्ह होतं, पूर्णपणे ते पाण्यामध्ये विरघळलं जातं. आणि विरघळल्यानंतर सभोवतालच्या वातावरणामध्ये जे काय असणारी उष्णता असेल ती उष्णता काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. त्याच्यामुळे त्या सोल्युशनचं टेम्परेचर सुद्धा कसं होणार असेल, कमी होतं. तर the process in which heat is absorbed from the outside is called as a endothermic process. आपल्याला या ठिकाणी उष्माग्राही प्रक्रिया कशाला म्हणतात त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. The process in which heat is absorbed from the outside. ज्या काही प्रक्रियामध्ये बाहेरून उष्णता शोषली जाते त्याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण, एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल साठी सांगितलंय, मग when the solid sodium hydroxide is dissolved in the water, heat is given out and therefore the temperature increases असेल. ठीक आहे, सेकंड बॉटल मध्ये जे काय आपण सॉलिड फॉर्म मध्ये असणारं सोडियम हायड्रॉक्साईड वॉटर मध्ये ऍड केलं होतं त्यावेळेस त्याने हीट काय झाली होती, रिलीज झाली होती. हीट बाहेर पडत असल्यामुळे त्या सोल्युशनचं टेम्परेचर काय झालं असेल, इन्क्रीज झालं असेल किंवा त्याचं तापमान त्याने वाढत गेलं असेल. तर एक्झोथर्मिक प्रोसेस साठी जे काही डेफिनेशन असेल ते काय सांगाल मग आपल्याला, the process in which heat is given out are called as a exothermic process. ठीक आहे, ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक प्रोसेस सांगतो. ठीक आहे, आतापर्यंत जो पॉइंट वगैरे सांगितला तो आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसचा सांगितला. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो कोणता असणार आहे, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन्स आहेत. तर त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे, मग there is an exchange of heat in a chemical reaction as well सांगितलं. आपण प्रोसेस बद्दल काय सांगितलं, जे काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये काय होतं, हीटचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं आणि त्या ठिकाणी हीट काय केली जाते, रिलीज केली जाते. मग त्याचप्रमाणे there is an exchange of heat in a chemical reaction as well. ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उष्णतेची काय होते, देवाणघेवाण होते. परत accordingly some chemical reactions are exothermic while some other are the endothermic. मग त्याच्यानुसार काय असतं आपल्याला, ज्या काही रासायनिक अभिक्रिया किंवा काही रासायनिक अभिक्रिया ह्या एंडोथर्मिक असतात तर काही रासायनिक अभिक्रिया ह्या एक्झोथर्मिक असतील. तर ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज गिव्हन अवे व्हेन रिएक्टंट्स आर ट्रान्सफॉर्मड इनटू द प्रोडक्ट सांगितलं. ज्यावेळेस आपण एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शनचा विचार करतो त्यावेळेस रिएक्टंटचं कन्व्हर्जन ज्यावेळेस प्रोडक्ट मध्ये होत जातं त्यावेळेस त्याने काय केलं जातं, हीट वगैरे रिलीज केली जाते. तर व्हाईल ड्युरिंग द एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज आयदर ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग और हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम द आउटसाइड असेल. ठीक आहे, एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन होत असताना त्या ठिकाणी एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन होत असताना एकतरी बाहेरच्या वातावरणामधल्या उष्णतेचं शोषण केलं जाते किंवा ते रिएक्शन घडून आणण्यासाठी आपण कंटिन्युअसली त्याला काय करतो, हीट वगैरे सप्लाय करतो. मग एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन आणि एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल वगैरे दिले. तर एंडोथर्मिक रिएक्शन साठी आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आहे त्याला ज्यावेळेस आपण हीट वगैरे सप्लाय करतोय. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याला आपण त्या ठिकाणी हीट वगैरे सप्लाय करतो तर फॉर्मेशन काय होणार असेल मग त्या ठिकाणी, दॅट इज द
कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस वगैरे असेल. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. हे जे काही केमिकल रिएक्शन आहे ते केमिकल रिएक्शन घडवण्यासाठी आपण बाहेरून काय करतोय, हीट सप्लाय करतोय, बाहेरच्या साईडनं हीट सप्लाय करतोय. याचा अर्थ हे जे काही रिएक्शन असेल ती रिएक्शन कोणती सांगतो आपण मग त्या ठिकाणी एंडोथर्मिक रिएक्शन सांगणार असेल तर नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, then there is a formation of a calcium hydroxide CaOH taken twice plus heat. हे जे काही केमिकल रिएक्शन आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट काय होत चालली आहे, रिलीज होत चालली आहे. हीट रिलीज होत असल्यामुळं त्याच केमिकल रिएक्शनला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन असेल. ठीक आहे, हा पॉइंट झाला एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. त्याच्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर साठी क्वेश्चन विचारला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे मग व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड द केमिकल रिएक्शन. ठीक आहे, रासायनिक अभिक्रिया आणि विरघळण्याची प्रक्रिया या दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये फरक काय आहे तो विचारले. तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, इन द डिझोल्युशन प्रोसेस नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड बट इन द केमिकल रिएक्शन न्यू सबस्टन्स इज फॉर्मड. हे त्यासाठी आपण आन्सर वगैरे सांगू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मग डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्व्हंट. ठीक आहे, क्वेश्चन काय असेल, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्व्हंट. ज्यावेळेस सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये विरघळतो त्यावेळेस नवीन पदार्थाची निर्मिती होते का. तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, इट इज नॉट नेसेसरी दॅट अ न्यू सबस्टन्स इज फॉर्मड. ठीक आहे, असं काही सतत गरजेचं नसतं जेणेकरून सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर नवीनच पदार्थ तयार व्हावा असं त्या ठिकाणी काय कुठल्याही स्वरूपाची गरज वगैरे नसते. थँक्यू.